महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत दरवर्षी आपल्या परळी तालुक्यातून जाणाऱ्या पालख्यांसाठी आरोग्यसेवा देण्यात येते। यावर्षी प्रथमच चरणसेवा नावाचा हा उपक्रम नवीन सुरू केलेला आहे। यामध्ये आपण माजलगावचे गुरुमाऊली आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या सहभाग घेऊन जे वारकरी भाविक आहेत त्यांचं जे चालून पाय दुखतात त्यांच्यासाठी आयुर्वेदिक तेलांनी मॉलिश करणे अशा प्रकारची सेवा देतो। त्याचसोबत आपल्या आरोग्य विभागाच्या 10-15 कर्मचारी 2-4 अधिकारी यांचे पथक नेमून ज्या काही औषधी आहेत त्यांचे जे काही आजार आहेत त्यांच्यासाठी प्रथम उपचार औषधं पण देतो। त्याचसोबत आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे फिजिओथेरपी हा पण नवीन उपक्रम यावर्षी राबविण्यात येत आहे। जगज्जननी रुक्मिणी मातेच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला पायदिंडी सोहळा, या सोहळ्यामध्ये आज आपण परळी या ठिकाणी आईसाहेबांचं वास्तव्य म्हणजे रात्रीचा मुक्काम 20वा परळी वैजनाथ या ठिकाणी झालेला आहे। आणि परळी वैजनाथ या ठिकाणी आईसाहेबांचा 20वा झाल्यानंतर जे वारकरी पायी चालत येतात, पायी चालत आल्यानंतर एखाद्या वारकरी नसीवर नस चढलेली राहते, एखाद्याला गुडघ्याचा आजार असतो, पायाचा आजार असतो आणि इथे आल्यानंतर आयुर्वेद चरण सेवा जी आहे ती उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं सर्व वारकऱ्यांची सेवा अतिशय म्हणजे मन लावून आणि चांगल्या पद्धतीनं ते करत आहे। आणि ते सेवा केल्यामुळे बाकी बऱ्याचशा वारकऱ्यांना त्याच्यापासून फायदा आहे। तात्पुरतं उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर या बाबाला चालता येत नव्हतं आणि त्यांनी थोड्या वेळात मशाज केली तर ते पण आता चालायला लागले, म्हणजे पायाचा आजार थोडक्यात बरा झाला। या ठिकाणी मेडिकलसुद्धा आहे वारकऱ्यांच्या सेवेकरता, त्यांचं पण या ठिकाणी चांगलं योगदान आहे। आणि अतिशय चांगल्या आनंददायी वातावरणामध्ये पेशंटची तपासणी करून त्यांना विचारपूस करून जेही आवश्यक आहे ते सर्व ते पूर्तता करत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।